तो डाव्या पायाचा ठसा घेतला आणि वरती उजव्या हात. हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज है डे 3 ऑफ आवर कोकण टूर। तो अभी मैं आया हूँ कुडाल में एंड मैंने ये एयरबीएनबी बुक किया था। बहुत सही है। मैं इस एयरबीएनबी का लिंक डाल दूँगा डिस्क्रिप्शन में एंड इसका टूर भी दे दूँगा बाद में, इस वीडियो में अटैच कर दूँगा। ये काफ़ी स्पेशियस है एंड बहुत सही है। इंटीरियर बहुत ही अटेंशन टू डिटेल देके बनाया है। मैं बाद में डाल दूंगा इसका वीडियो। तो अभी मैं जा रहा हूँ सिंधुदुर्ग फोर्ट, जो कि इस स्टे से आई थिंक 1 आवर की दूरी पर है। एंड आज सिर्फ सिंधुदुर्ग फोर्ट ही करने वाले हैं हम लोग। तो मैं अभी मेरे फैमिली के साथ जाने वाला हूँ। तो देखते हैं अभी कैसे होता है फोर्ट, कैसे दिखता है एंड इसका हिस्ट्री एंड जो भी मैं कवर कर पाऊँ। अभी थोड़ा लेट हुआ है, 3 मतलब 3:15 बज रहा है एंड फोर्ट का टाइमिंग आई थिंक 5:30 तक होता है। तो जितना हो सके उतना कवर कर दूंगा एंड मिलते हैं वहाँ पे। तर गाईज आता आपण आलो आहे सिंधुदुर्ग फोर्टला। तुम्ही बघू शकता मागे फोर्ट आहे आणि 100 रुपये तिकीट आहे फेरीचं। पाऊस असल्यामुळे थोडंसं डिले झालं आहे आणि ज्या दिवशी पाऊस असेल ना त्या दिवशी अवॉइड करा, पूर्णपणे बंद असतं। आता पाऊस थोडा कमी आहे म्हणून आहेत फेरीज चालू। तर एका बोटीमध्ये आय थिंक 20 लोक जातात, तर आम्हाला थोडंसं थांबायचं आहे आता 20 लोक होईपर्यंत। तुम्ही बघू शकता की भव्य किल्ला आहे मागे। एक बोट आलेली आहे, तर इथे दिसेल बघ बोट। आता किल्ल्यामध्ये आला। ह्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला। म्हणजे जो किल्ला समुद्रामध्ये बांधला जातो त्याला दुर्ग असं म्हटलं जातं। तसं आता किल्ला डोंगरावरती सुद्धा बांधतात किंवा जमिनीवरती सुद्धा बांधतात। जमिनीवरती किल्ला बांधतात त्याला भुईकोट, भुई म्हणजे जमीन आणि कोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला। तसंच जर किल्ला डोंगरावरती बांधायचा झाला तर डोंगरावरच्या किल्ल्यांना गड म्हणतात आणि समुद्रामध्ये जो किल्ला बांधतात ना त्याला जलदुर्ग म्हणतात। जल म्हणजे पाणी आणि दुर्ग म्हणजे पाण्यातला किल्ला। तर आता पाण्यामध्ये जर किल्ले आपण पाहायला गेले तर सर्वात पहिला म्हणजे विजयदुर्ग, त्यानंतर सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग। पद्मदुर्ग हा किल्ला कुठे
तर आपला संभाजी महाराजांचा किल्ला जंजिऱ्याच्या समोर पद्मदुर्ग किल्ला, सुवर्णदुर्ग हा रत्नागिरी आणि आपला विजयदुर्ग हा देवगड. तसा राजांनी हा सिंधुदुर्ग किल्ला स्वतः बांधलेला आहे, समुद्रामध्ये बांधून घेतला. तर हा किल्ला ज्यांनी बांधला होता त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुरकर. त्या किल्ल्याचे इंजिनियर, म्हणजे हा किल्ला पूर्ण बांधून त्यांनी रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं. म्हणजे रायगड किल्ला सुद्धा त्यांनीच बांधला, हिरोजी इंदुरकर. सेवेचे काही तत्पर हिरोजी इंदुरकर. तर किल्ला हा बांधायला घेतला होता 25 नोव्हेंबर 1664. हा किल्ला बांधायला घेतला. मालवणमध्ये मोर्याचा धोंडा म्हणून एक देवस्थान, तिथे भूमिपूजन केलं सिंधुदुर्ग किल्ल्याचं आणि मग हा किल्ला बांधायला सुरुवात केली 25 नोव्हेंबर 1664. आणि 29 मार्च 1667 हा पूर्ण किल्ला बांधून कंप्लीट झाला. म्हणजे अवघ्या 2.5 वर्षामध्ये किल्ला बांधला. म्हणजे 2.5 वर्ष, 1664 ते 1667, 2.5 वर्षामध्ये किल्ला पूर्ण हा बांधला होता हिरोजी इंदुरकर. म्हणजे किल्ला बांधायला जी माणसं होती ना ती 3000 माणसं होती त्यांच्या हाताखाली, आणि ती माणसं दिवस रात्र काम करायची. तसं आता समुद्राचं पाणी आता कमी झालेलं आहे, त्याला ओहोटी म्हणायची. तर ओहोटीच्या वेळी ती माणसं भिंत बांधायची. म्हणजे ही जी आपल्याला भिंत दिसते ना ही भिंत बांधायची ओहोटीच्या टाईपला, म्हणजे बाहेरचं काम करायचं. आणि जेव्हा समुद्राला भरती राहायची ना तेव्हा आतलं काम करायचं. जिथे आता आपण उभे आहोत ना इथे संपूर्ण समुद्र होता, समुद्राचं पाणी होतं. पूर्ण कसं आता आयलंड आहे, पूर्ण उर्टे नावाचं बेट होतं. तेच बेट सोडून त्या लोकांनी हा दगड वापरला 3 वर्ष. तर हा पूर्ण किल्ला बांधायला राजांना खर्च झाला होता 1 कोटी सोन्याच्या मुद्रा. 1 कोटी तेव्हा खर्च झाला होता 1664 साली. म्हणजे 350-400 वर्षापूर्वी 1 कोटी सोन्याची मुद्रा, म्हणजे तेव्हा नाणं होतं 3.25 ग्रॅम. 3.25 ग्रॅम त्याचं वजन होतं. जसं आता आपण 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा म्हणतो ना, तसं 3.25 ग्रॅमचं सोन्याचं नाणं होतं. आणि अशी 1 कोटी नाणी त्या मावळे लोकांनी मोजली होती हा किल्ला बांधायचा समुद्रात. तर किल्ला बांधायचं कारण काय असेल तेव्हाच्या माणसांनी, तर राजांना स्वतःचा आरमार हवा होता. आरमार म्हणजे नेव्ही. शिवाजी महाराजांना आपण गुगल वरती जर आपण सर्च वगैरे केलं तर राजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. म्हणजे नेव्हीचे राजांना मेन म्हणतात नेव्ही. तर त्यासाठी राजे जंजिरा किल्ला जिंकायला गेले होते. सिद्धी जोहरचा जंजिरा किल्ला 22 एकर. तर तो किल्ला त्यांना जिंकता नाही आला, म्हणून ते आपले तळकोकणामध्ये आले, म्हणजे सेंटरला आहे. आणि तळकोकणामध्ये येऊन त्यांनी हा सिंधुदुर्ग बांधला. म्हणजे तो जो किल्ला आहे ना तो किल्ला 22 एकर आणि हा किल्ला 48 एकर. सर्वात मोठा किल्ला आहे पाण्यात आपल्या पूर्ण. तर किल्ल्याला जो दरवाजा आहे ना हा 350 वर्षापूर्वीचा दरवाजा आहे. आणि हा दरवाजा सकाळी 6ला उघडतात आणि संध्याकाळी 7ला बंद करतात. आणि दरवाजाच्या बरोबर वरती बघा 3 होल आहे. म्हणजे हा दरवाजा तोडण्यासाठी शत्रू जर अपरात्री येत असेल दरवाजा तोडायला तर त्याच्या अंगावरती उकळतं गरम तेल टाकायचं, त्यासाठी होल होते. शक्तीपेक्षा युक्ती नव्हती. तर दुसरी गोष्ट काय होती माहिती आहे, शत्रूने जर बाहेरनं हा दरवाजा जर तोडण्याचा प्रयत्न केला तर बाहेरनं हा दरवाजा कोणाला दिसत नव्हता. कारण दरवाजाच्या बरोबर समोर बघा ही आपल्याला दगडी भिंत दिसते. ही दगडी भिंत मध्ये येत होती आणि मध्ये येत असल्यामुळे काय होत होतं माहिती आहे, बाहेरनं केलेला जो अटॅक असायचा ना तो पूर्णपणे ह्या भिंतीवरती बसायचा आणि आतून हा दरवाजा सेफ आहे. त्यासाठी राजांनी ही तेव्हाची गनिमी कावा ही टेक्निक वापरली प्रत्येक गोष्टी. तसंच तिसरं काय होतं माहितीये, दरवाजाच्या बरोबर समोर बघा हे आपल्याला टर्न दिसतोय, वळण आहे. शत्रू काय करायचे माहितीये, जसं जसं ओहोटी व्हायची ना ओहोटी तेव्हा हत्तींचा वापर करायचे दरवाजा तोडण्यासाठी. हत्ती कोणता पण दरवाजा तोडू शकतो पण त्याला सरळ जागा पाहिजे. पण दरवाजाच्या समोर सरळ जागा नसल्यामुळे ना हत्तीचं काय होत होतं माहितीये, वळण असल्यामुळे हत्ती जो येत होता ना, हत्ती जो स्पीड मध्ये येत होता ना त्याचा वळणावरती ना त्याचा स्पीड कमी होत होता, वेग कमी होत होता. त्यासाठी ते वळण होतं. आणि जरी हत्तीने वळण क्रॉस करून जरी हत्तीने हा दरवाजा जर तोडण्याचा प्रयत्न झाला तर शेवटचा उपाय म्हणजे हत्तीला जखमी करायचं. ते जखमी कसे होत होते नाही, दरवाजाला जे टोकदार खिळे दिसतात ना त्यापेक्षा अधिक होऊन ना पूर्वी खिळे होते, म्हणजे टोकदार होते. आता कसं माहितीये आता पूर्ण ते गंजून गेलेले आहेत, कारण खाऱ्या हवेमध्ये ना हे लोखंडी भाग काय राहू शकत नाही. तसंच आतमध्ये दरवाजाच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी जागा होती. राजांचे मावळे तिथे बसायचे पहारा देण्यासाठी, सिक्युरिटी गार्ड रूम म्हणतात. ते दोन्ही साईडला जागा आहे. आणि तसंच ती माणसं काय करायची, सर्वात पहिलं म्हणजे इथे दर्शन घ्यायचे दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे. कारण हनुमानाचं मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे. शिवकालीन म्हणजे काय, राजांच्या काळात नाही. सर्वात पहिली तर सर्वात मोठी तेव्हा जास्त काय होतं माहितीये, आतला जो मावळा जो असायचा, मावळा राजाचे जे मावळे असायचे जेव्हा ती माणसं लढायला बाहेर पडायची ना तेव्हा तिथे आपल्याला वळण जे दिसतंय
म्हणजे राईट साईड म्हणजे जाणारा जो माणूस असायची ना, जाणारी माणसं राईट साईडला असायची. म्हणजे राईट साईडला बघा जागा जास्त आणि येणारा जो शत्रू असायचा ना तो लेफ्ट साईडने. आणि त्याच्यामध्ये कसं व्हायचं माहित आहे, जास्त ती माणसं जी असायची ना ती राईट हँड असायची. म्हणजे जास्त कोण डावा माणूस कोण नसायचं जास्त, कारण शत्रूमध्ये पण राईट हँड. तर इथे जर त्या लोकांची जर लढाई झाली तर जो येणारा शत्रू जो असायचा ना, शत्रू लोकांना ना तलवार चालवायला भेटायची, कारण मध्ये हा आडवा बुरुज आहे. कारण जेव्हा आपण तलवार चालवतो ना तेव्हा आपला हात पुढे पण येतो आणि मागे पण. तर जेव्हा त्या लोकांची मागे जेव्हा त्या लोकांचा हात यायचा ना तेव्हा तलवार जी असायची ना ती ह्या बुरुजावरती आपटली यायची आणि राजांचे जे मावळे असायचे ना त्या लोकांना चान्स भेटायचा त्या लोकांना कापण्याचा. हे तेव्हाचं ते वळणाचं हे तेव्हा. तर ह्या तोफा अशा किल्ल्यामध्ये 250 तोफा होत्या. प्रत्येक बुरुजावरती एक तोफ ठेवायची. जसा आपण म्हणजे जसं आता आपण हे असायचं ना पूर्ण बारूद वगैरे असायचं ते पूर्ण जेवढं आपण भरायचं ना जेवढं तशात तेवढं ते लांब जायचं ह्याच्यामध्ये. म्हणजे फुडून दारुगोळा भरायचा आणि मागणं त्याला वात लावायची. आणि सर्वात पहिलं म्हणजे इथे एक ना लॉक पद्धतीचा एक दगड बनवण्यात आला होता, म्हणजे की स्टोन म्हणायचं त्याला. म्हणजे वरती एक कळस आहे. तर राजांचा हे काय होतं, राजांनी प्लॅनिंग काय केलं होतं म्हणजे हा जर दरवाजा तुटला तर राजांचा एक मावळा असायचा, त्याच्यामध्ये ना राजांचा मावळा वरती जायचा, वरती जाऊन ना तो कळस असायचा ना तो वरती जाऊन कळस तोडायचा. म्हणजे हे जे पूर्ण स्ट्रक्चर दिसतंय ना हे पूर्ण खाली येणार आणि खाली आल्यानंतर काय होणार माहितीये, कोणाच्या तरी अंगावरती जरी पडणार किंवा हा रस्ता ब्लॉक होणार, कारण दुसरा उपायच नाही किल्ल्याच्या आतमध्ये येण्यासाठी. त्यासाठी ही लॉकची पद्धत तेव्हाही बनवण्यात आली होती. लॉक त्याच्या मागे ते 3 होल आहे लाईन मध्ये, तिथून ते गरम तेल टाकायचं. दोन्ही साईडला पायऱ्या आहेत, दोन्ही साईडला. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, सर्वात पहिलं राजांचं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये. तसं जर भारतामध्ये बघायला गेलं तर सर्वात पहिलं राजांचंच मंदिर. तर हे मंदिर आता कोणी बांधलं होतं, राजांच्या 2 नंबर मुलांनी. कारण राजांना मुलगे 2 होते, छत्रपती संभाजी महाराज हे मोठे मुलगे आणि छत्रपती राजाराम महाराज हे 2 नंबर. त्यांनी हे मंदिर बांधलं होतं, छत्रपती राजाराम महाराज. 1680 ला राजांचं निधन झालं, 1680 ला. त्याच्या 15 वर्षानंतर हे मंदिर बांधलं 1695 साली. आतमध्ये जी मूर्ती आहे ना ती आपल्या राजांची बसलेली मूर्ती आहे, बैठक मूर्ती. आणि ही जी किल्ल्यामध्ये जी माणसं राहतात ही सेवेकरी लोक आहेत, म्हणजे राजांची पाठपूजा ही किल्ल्यातील लोकच सांभाळतात. आपल्या मागच्या बाजूला इथे एक नगारखाना आहे, आतमध्ये एक ढोल आहे, तो संध्याकाळी 7 वाजता वाजवला जातो. तो वाजवून राजांना सॅल्यूट मारला जातो. अजून मंदिराच्या तिकडच्या साईडलाही आपल्याला एक छोटीशी तोफ दिसते. तिथून पुढून त्याला दारुगोळा भरायचा आणि मागून त्याला वात लावायची. त्या तोफेचं वजन आहे 100 किलो. तेव्हाचा जो मावळा असायचा ना तो खांद्यावरती घ्यायचा आणि खांद्यावरती घेऊन ती तोफ चालवायची. जसं आता रॉकेट लॉन्चर आहे ना तशा तोफा. तिथे चप्पल काढानी मंदिरामध्ये दर्शन करून यायचं. मार्ग रस्ता आहे आणि त्याला चढायला उतरायला पायऱ्या आहेत. म्हणजे त्या पायऱ्यावरून ती माणसं खाली उतरायची आणि सरळ चालत जायची डायरेक्ट मालवणमध्ये. म्हणजे हा मार्ग डायरेक्ट मालवणमध्ये कनेक्ट करण्यात आला होता 8 किलोमीटर इथून. तर हा मार्ग बनवण्याचं कारण काय होतं, जर शत्रूने चारी बाजूने ह्या किल्ल्याला जर वेढा वगैरे घातला तर वेढा हा कशासाठी घालायचे माहिती आहे, आपल्या लोकांचं धान्य संपवण्यासाठी. कारण किल्ल्याच्या आतमध्ये तेव्हा शेती वगैरे काही होत नव्हती, तर सामान आणायचे कुठून, तर ह्या भुयारी मार्गातून. त्यासाठी हा रस्ता बनवण्यात आला होता, म्हणजे ये जा करण्यासाठी. आणि पूर्ण किल्ला बांधायला जे साहित्य वापरलं होतं ना ते काय होतं माहिती आहे, दगडी चुना, काळं गूळ, शिस, वाळू, भेंडीचा रस, उडदाची डाळ, ताक, बेलफळ आणि डिंक हे सर्व एकत्र करून जे काय बनायचं ना ते पूर्ण भिंतीमध्ये ओतायचं. आणि पाया मजबूत करण्यासाठी शिस वापरलं होतं 500 खंडी. आता एक खंडी म्हणजे किती होतं माहिती आहे, 800 किलो. तेव्हा किलो वगैरे काही नसायचं, तर एक खंडी म्हणजे 800 किलो होत होतं. असं ते पूर्ण गरम करून ओतायचे शिस. ते सर्व साहित्य इथून यायचं, तर त्यासाठी हा रस्ता बनवण्यात आला. तर हा मार्ग 100 वर्ष आपल्या मावळे लोकांनी वापरला. त्याच्यानंतर हा रस्ता बंद झाला. इंग्रजांनी हा रस्ता बंद केला 1765 साली. 1765 म्हणजे जेव्हा ताराराणीचं निधन झालं 1761 ला, त्याच्या 4 वर्षानंतर हा किल्ला
इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. व्यापार करण्यासाठी हा किल्ला त्या लोकांनी घेतला होता. पण जेव्हा अटॅक केला तेव्हा किल्ल्याच्या आतमध्ये एक पण माणूस नव्हता. कारण जेणेकरून गुलाम कधी मावळा झाला नाही ना, त्यामुळे. कारण तेव्हा आतमध्ये कोणच नव्हतं गुलाम होण्यासाठी. आणि हा किल्ला त्या लोकांनी सोडून ती लोक बाहेर गेली. म्हणजे किल्ल्यावरती लढाई युद्ध वगैरे काही झालंच नाही. म्हणजे हा किल्ला शेवटपर्यंत आपल्या मराठ्यांच्या ताब्यात राहिला. इंग्रज आतमध्ये येऊन तोडफोड करून गेले. आणि शंकराची पिंड आहे समोर. म्हणजे जी नवीन नवीन माणसं असायची ना, त्या लोकांना डायरेक्ट ना मूर्तीचं दर्शन व्हायचं. कारण हे आता मंदिर आता वाढवलेलं आहे. कारण त्या रस्त्यावरून डायरेक्ट मूर्ती दिसत होती. आणि हा जो चौकोन दिसतो ना, हा चौकोन आता नवीन केलेला आहे. तर चौकोन ना ढापायचं कधी माहिती तो, म्हणजे तो चौकोन जो आहे ना तो आता आहे. तो चौकोन जो असायचा ना उघडा पूर्ण, त्याला ढापायचं कसं माहिती. ती जी नारळाची झाडं जी आहेत ना, त्याची जी पानं असायची ना, ती पानं त्याच्यावरती घालून कोणाला हा रस्ता काही कळायचा आहे की पाहूया. बघा, हे जे आपल्याला पूर्ण जे दिसतंय ना, इथे हे गोड पाण्याच्या विहिरी आहेत. म्हणजे चारी बाजूला खारं पाणी असून मध्ये हे गोड पाणी आहे. म्हणजे तेव्हाची माणसं असायची ना, की किल्ल्यामध्ये टोटल 5000 माणसं होती. म्हणजे 3000 मजूर आणि 2000 मावळे आतमध्ये राहत होते. तर त्या लोकांना पिण्यासाठी पाणी पाहिजे. तर राजांनी काय केलं होतं, किल्ल्यामध्ये तेव्हा विहिरी खोदण्यात आल्या होत्या. 40 फूट खाली समुद्र आहे, त्यामुळे विहिरी जे खोदले होते ना ते 25 फूट फक्त खोदण्यात आले होते. कारण विहिरींना जो दगड वापरला होता ना तो जांबा दगड. जांभ्या दगडाला कोकणी भाषेमध्ये चिरा म्हणतात. तर चिरा दगड हा मालवण मधून आणला होता. चिरा. तर चिरा दगड करायचा काय, आपल्याजवळ पाणी खेचून घ्यायचं आणि त्याला शुद्ध बनवायचं. त्यासाठी हा दगड वापरत होतो. विहिरींचा जो वरचा आकार केला होता ना तो शंकराच्या पिंडीसारखा ठेवण्यात आला होता. राजे शंकराचे भक्त होते. आणि विहिरींना जी नावं ठेवली होती पुढच्या मावळे लोकांनी, ती नावं अशी होती: साखर, दूध आणि दही, अशी ह्या विहिरींना नावं आहेत. साखर, दूध आणि दही, मध आणि तूप म्हणजे पंचामृत तयार होते. ही पंचामृताची नावं ठेवण्यात आली. म्हणजे ह्या विहिरींमध्ये जे पाणी आहे ते पावसाचं पाणी आहे. आणि कोकणामध्ये कसं पहिल्यापासून पाऊस भरपूर पडायचा, त्यामुळे विहिरींमध्ये जे पाणी आहे ना ते 12 महिने पाणी अजूनही लोकांना ते पाणी पुरलं जातं. सध्या हा अजूनही आहे. आता किल्ल्याच्या मध्ये जी लोक राहतात ती 5च फॅमिली. बाकीची ते आहे ती मुंबईला शिफ्ट झाली, कारण तेव्हा रोजगार नव्हता त्यामुळे. आणि त्याच्या साईडसाठी ना तलाव सुद्धा बनवण्यात आले होते. त्यामध्ये एक तलाव इथे आहे, हा एक तलाव आहे, आणि तिथे 2 तलाव आहेत. त्या तलावांमध्ये जे पावसाचं पाणी येतं ना ते बांधकाम करायचे. जो चुना असायचा ना तो ओला करण्यासाठी गोडा पाणी लागायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी आता वाळू वापरतो ना, ती आपण जी वाळू वापरतो ही नदीची वाळू वापरतो घर वगैरे बांधण्यासाठी. तेव्हाची जी माणसं असायची ना ती वाळू कोणती वापरायची माहिती आहे? बीचवरची वाळू वापरायची. बीचवरची वाळू म्हणजे काय, कसली झाली माहिती आहे? खारी वाळू झाली. तर त्या खाऱ्या वाळूला गोडं कसं काय करायचं माहिती आहे? गोड्या पाण्यामध्ये ठेवायची. गोड्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते पाणी ओतून टाकायचं आणि ती वाळू वापरायची. आपण वाळू काय करतो, आपण वाळू चाळून घेतो. पण तेव्हा चाळणं वगैरे तेव्हाचा काय विषयच नव्हता. तर त्यासाठी जी आपल्यामध्ये ह्याच्यामध्ये जे दिसत आहेत ना वाळूमध्ये जे छोटे छोटे दगड वगैरे राहतात ना हे आपल्याला दिसतं. म्हणजे हे सिमेंट नाही आहे, दगडी चुना, काळं गूळ, शिस्त आणि वाळू आहे. ही साखर बाजूला दिसते ती दूध, आणि आपण पलीकडे पाहणार दही. कारण राजे कधी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये कधी राहिले नाही. राजे येऊन गेले होते 3 वेळा सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली त्यांनी स्वतः, पण कधी ते राहिले नाही. तर फक्त ह्या राजवाड्यामध्ये फक्त एकच व्यक्ती राहिली होती, ती म्हणजे राजाराम महाराजांची पत्नी ताराराणी, कोल्हापूरची राणी हंबीराव मोहितेंची मुलगी ताराराणी. ती फक्त ह्या किल्ल्यामध्ये राहिली होती. राजाराम महाराज सुद्धा आतमध्ये राहिले नाही. आणि संभाजी महाराज कधी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलेच नाही. ते होते कुठे तर पद्मदुर्ग किल्ल्यावरती, कारण त्यांना जंजिरा किल्ला पाहिजे होता, पण तो कधी त्यांना जिंकता आला नाही. तर राजवाडा हा पूर्ण इंग्रजांनी तोडला होता. जसं आता ही आपल्याला जी बॉर्डर दिसते, हा जो खांब दिसतोय ना त्याच्या कोपऱ्यामध्ये बघा एक फुलाचं निशाण दिसतंय. ते फक्त तेवढंच फक्त राहिलेलं आहे, बाकी संपूर्ण पडून गेलं. स्वामिनी देवी, तुळजापूरची भवानी माता. तर आतमध्ये जी मूर्ती आहे ना त्या मूर्तीला 350 वर्ष झाली. 350 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. कारण सर्वात पहिलं ह्या बेटावरती भवानी मातेचं मंदिर बांधलं, आणि त्यानंतर पूर्ण किल्ला बांधायची सुरुवात केली. पूर्ण किल्ला बांधलेला म्हणजे पूर्ण ही भिंत बांधलेली आहे.
पलीकडचं जे साईड दिसते तारकर्ली देवबाग आणि भिंतीला जे कडा दिसतात ना हे 52 बुरुज आहे, ज्यावरती तोफा ठेवायच्या, त्याच्यावरती तोफा राहायच्या. ही साईड दिसते ही गोवा दक्षिण साईड आहे, ही पश्चिम साईड पूर्ण, ती उत्तर आणि ही पूर्व समोर. होटी चालू आहे लो टाईट, त्यामुळे तो रस्ता उघडलेला आहे बघा, चालत येण्यासाठी एक रस्ता झालेला आहे मध्ये. म्हणजे आता ना कार गाडी पण येऊ शकते, मोठ्या गाड्या कोणत्या पण येऊ शकतात. पण ते तेव्हाची माणसं काय करायची माहिती आहे, जेव्हा भुयारी मार्ग नव्हता ना तेव्हा ती माणसं तिथून किल्ल्याच्या आतमध्ये सामान आणून ठेवायची, म्हणजे तिथून ते सामान आतमध्ये भरलं जातं. आणि आताच्या काळी जेव्हा लोकांना इमर्जन्सी जर पावसामध्ये लागली तर तिथून ते येणं जाणं त्या लोकांचं चालू असतं. म्हणजे बोट जर नसली ना, कारण हे आता तुम्ही ज्या बोटीने आलात ना हे पावसामध्ये वरती काढलेले असतात, त्यासाठी येणं जाणं त्या लोकांचं तिथून चालतं ते. आणि जर इमर्जन्सी लागली तर छोट्या बोटीचा वापर केला जातो, छोट्या बोटी पण आहेत छोट्या. एकदम समोर बघा लाईट एक शेवटची पेटलेली दिसते ना, शेवटची लाईट, तिथे मोरियाचा धोंडा म्हणजे किल्ल्याचं भूमिपूजन हे तिथे झालं होतं. मोरियाचा धोंडा, मोरिया म्हणजे गणपती. एकदम पलीकडे बघा जो आपल्याला जो मोठा एक टॉवर दिसतो बघा, दगडावरती एक आपल्याला एक लाईट दिसते, हे दिसते, काठी दिसते. ती काठी म्हणजे काय माहिती आहे, निवती लाईट हाऊस. तिकडे देवबागवरून दिसतं ना निवती लाईट हाऊस. म्हणजे निवती लाईट हाऊस म्हणजे असं काय होतं, निवती किल्ला होता तो पहिला, राजांच्या ताब्यामध्ये होता, कारण त्याच्या पुढे जे होतं ना ते गोवा होतं. गोव्यामध्ये त्या काळी पोर्तुगीज लोक होते, त्यासाठी राजांचे मावळे होते तिथे. कशासाठी तर किल्ल्याचं बांधकाम जेव्हा चालू होत होतं ना तेव्हा म्हणजे मावळे ठरवण्यात आले होते. म्हणजे किल्ला काम करताना किल्ल्याचं बांधकाम जेव्हा चालू होतं तेव्हा कोणी अडथळा निर्माण केला तर त्यासाठी ते राजांचे मावळे इथे पहारा देत. तर जेव्हा पोर्तुगीज लोकांनी त्याच्यावरती अटॅक केला आणि ते स्वतःची लाईट हाऊस बनवली, म्हणून त्याचं नाव पडलं निवती लाईट हाऊस. म्हणजे इंग्रजांच्या काळातली एक लाईट हाऊस आहे आणि आता नवीनच एक लाईट हाऊस. हे जे काढत दिसतात हे बुरुज आहे. चला आपण आता थांबलेत ते लोक. हॅलो हॅलो हा आपण तुमचा उजवा हात आणि डावा पाय बक्षीस म्हणून घेऊया. तेव्हा तो डाव्या पायाचा ठसा घेतला आणि वरती उजव्या हाताने, उजवा हात म्हणजे तलवार, उजव्या हातात तलवार